हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर नंबर 14ला स्टार्ट करत आहोत. चॅप्टरचं नाव आहे सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट आणि अँटी पार्किन्सन ड्रग्स. तर आपण आज सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट बघणार आहोत आणि नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण अँटी पार्किन्सनियन ड्रग बघणार आहोत. सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट नावातच आहे, मसलला रिलॅक्स करणारे, म्हणजे जे आपले मसलचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे ते कॉन्ट्रॅक्शन रिलीज करणारे, दॅट इज द मसल रिलॅक्स करणारे. द मसल रिलॅक्झंट ड्रग कॅन बी इफेक्टिव्हली रिड्यूस द रिजिडिटी ऑफ द मसल विदाउट अफेक्टिंग द कॉन्शियसनेस अँड नॉर्मल व्हॉलंटरी मुवमेंट ऑफ द मसल. म्हणजे जे सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट आहे ना, ते रिड्यूस करतात रिजिडिटी ऑफ द मसल आणि विदाउट अफेक्टिंग द कॉन्शियसनेस, म्हणजे कॉन्शियसनेस त्यात लॉस होत नाही आणि आपली जी नॉर्मल व्हॉलंटरी मुवमेंट आहे मसलची ती पण होते. फक्त त्याचा जे रिजिडिटी आहे मसलची ती कमी होते. तर असे ड्रग का वापरले जातात, काय गरज आहे सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंटची यूज करण्याची? तर जनरली हे ड्रग ड्युरिंग सर्जरी फॉर ऑपरेशन फॉर अचिव्हिंग अ सॅटिस्फॅक्टरी मसल रिलॅक्झेशन. दिस इज आर ऑल्सो यूजफुल फॉर रिलिव्हिंग द कन्व्हल्जन्स ऑफ टिटॅनस, स्ट्रिकनिंग, पॉयझनिंग, ड्रग इंड्यूस कन्व्हल्जन अँड व्हेरियस स्पास्टिक डिसऑर्डर. ह्यामध्ये सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट यूज केले जातात. तर टिटॅनस काय आहे? टिटॅनस हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, ते अफेक्ट करतं नर्वस सिस्टीमला आणि त्यामुळे काय होतं, पेनफुल मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणजे जेव्हा पण मसल आपण कॉन्ट्रॅक्ट करू तेव्हा पेन जनरेट होतं, पर्टिक्युलरली ऑफ युअर जॉ आणि नेक मसल. हा टिटॅनस एक आजार आहे, त्यामध्ये पण सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट यूज केले जातात. त्यानंतर स्ट्रिकनिंग, पॉयझनिंगमध्ये पण हे ड्रग यूज केले जातात आणि ड्रग इंड्यूस कन्व्हल्जन्स अँड व्हेरियस स्पास्टिक डिसऑर्डरमध्ये पण सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट यूज केले जातात. म्हणजे काही इपिलिप्टिक पेशंट असतील, म्हणजे ज्यांना इपिलिप्टिक सीझर येत असतील, तर अशा पेशंटमध्ये पण आपले जे मसल आहे त्यांना रिलॅक्स करण्यासाठी सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट ड्रग हे यूज केले जातात. तर हे सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट ॲक्ट्स ऑन अ सिलेक्टिव्ह एरिया इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम, thus a selectively decreasing the skeletal muscle tone and involuntary movement. This is class include the following drugs. First आहे मेफेनेसिन. सेकंड वन आहे मिथाकार्बॅमॉल. नंतर थर्ड ड्रग आहे क्लोरसोक्झॅझोन. नंतर आहे मेटॅक्झॅलोन. नंतर आहे डायझेपाम. हे ड्रग आहे जे यूज केले जातात सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट म्हणून. तर सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंटची मोड ऑफ ॲक्शन काय आहे? तर ड्रग रिड्युसेस द स्केलेटल मसल टोन बाय सिलेक्टिव्ह ॲक्शन इन द सेरिब्रोस्पायनल ॲक्सिस विदाउट अल्टरिंग द कॉन्शियसनेस. म्हणजे सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट हे कॉन्शियसनेसला अल्टर करत नाही. ते म्हणजे जो कॉन्शियसनेस आहे तो जसा आहे तसाच ठेवतो, त्यामध्ये काही डिफरन्स नाही करत. दे सिलेक्टिव्हली डिप्रेस द स्पायनल आणि सुप्रास्पायनल पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस इन्व्हॉल्व इन द रेग्युलेशन ऑफ मसल टोन विदाउट सिग्निफिकंटली अफेक्टिंग द मोनोसिनॅप्टिकली मेडिएटेड स्ट्रेच रिफ्लेक्सेस. तर सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट हे काय करतात, तर डिप्रेस करतात, सिलेक्टिव्हली डिप्रेस करतात स्पायनल आणि सुप्रास्पायनल पॉलिसिनेप्टिक रिफ्लेक्सेस. तर हे सुप्रास्पायनल पॉलिसिनेप्टिक रिफ्लेक्सेस काय आहे, तर हे अलाउ करतात इंटिग्रेशन ऑफ द इनपुट्स फ्रॉम मसल जॉईंट अँड अ क्युटेनियस ॲफरंट अँड अ कन्व्हर्जन्स विथ अ कमांड्स
फ्रॉम अ सुप्रास्पायनल सेंटर टू द कॉमन स्पायनल इंटरन्यूरॉन्स. म्हणजे ते काय करतात, जर आपल्याला पेनचं परसेप्शन होतंय, म्हणजे पेनचं परसेप्शन कसं होणार, एखाद्या ठिकाणी जर आपल्याला काही लागलंय किंवा पेन होतंय तर त्याचं इंटिग्रेशन होतं. म्हणजे ते नर्व्स फ्रॉम इनपुट्स फ्रॉम मसल जॉईंट टू क्युटेनियस ॲफरंट, म्हणजे ते आपल्या ज्या ब्रेनपर्यंत जातं आणि तिथनं आपल्या ब्रेननी परत सिग्नल भेटतो आणि आपल्याला पेनचं सेन्सेशन होतं. तर ते पेनचं सेन्सेशन कमी करण्यासाठी आपले हे डिप्रेस करतो सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट. त्यामुळे ते सुप्रास्पायनल पॉलिसिनेप्टिक रिफ्लेक्सेस डिप्रेस होतात आणि इन्व्हॉल्व इन द रेग्युलेशन ऑफ मसल टोन. जे मसल टोन आहे ते रेग्युलेट करतात विदाउट सिग्निफिकंटली अफेक्टिंग मोनोसिनेप्टिकली मेडिएटेड स्ट्रेच रिफ्लेक्सेस. मोनोसिनेप्टिकली मेडिएटेड स्ट्रेच रिफ्लेक्स काय आहे, एक्झाम्पल आहे त्याचं नी जर्क रिफ्लेक्सेस. म्हणजे सिंपल रिफ्लेक्स इन्व्हॉल्व इन अ वन सिनेप्टिक बिटवीन सेन्सरी आणि मोटर न्यूरॉन. म्हणजे जे सेन्सरी न्यूरॉन आहे जे सेन्स करतात आणि ब्रेन पर्यंत सिग्नल पाठवतात आणि त्यानंतर ब्रेन जे सेन्स झाला आहे त्यापर्यंत मोटर न्यूरॉनने आपले जे काही त्याला रिफ्लेक्स ॲक्शन आहे ती सेंड करते. दॅट इज द मोनोसिनेप्टिकली मेडिएटेड स्ट्रेच रिफ्लेक्सेस. त्याला अफेक्ट नाही होत. तर हे सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट काय करतात, तर जे मसल आहे ते रिलॅक्स करतात, त्यांची मूवमेंट स्लो करतात, डिप्रेस करतात स्पायनल आणि सुप्रास्पायनल पॉलिसिनेप्टिक रिफ्लेक्स जे ॲक्शन आहे त्याला डिप्रेस करतात. तर आपण वन बाय वन ड्रग बघणार आहोत. कोणकोणते ड्रग आहे जे सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट मध्ये यूज केले जातात. तर फर्स्ट आहे मेफेन्सेसिन, कॅरिसोप्रोडॉलर, क्लोरोझोक्सॅझोन, डायझेपाम, बॅक्लोफेन आणि टिझॅनिडिन. हे सर्व ड्रग आहे. आपण वन बाय वन ड्रग बघणार आहोत. फर्स्ट आहे मेफेनेसिन. मेफेनेसिन हा एक ओडरलेस व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे. हा जनरली सोल्युबल असतो अल्कोहोल आणि क्लोरोफॉर्म किंवा इथरमध्ये पण हा इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये. आणि जनरली याची ओरल यूजसाठी केला जातो. त्याची टॅबलेट असते 250 किंवा 500 mg ची आणि कॅप्सूल सुद्धा अवेलेबल आहे 250 ते 500 मिलीग्रामचे. आणि फॉर अ पॅरेंट्रल इंजेक्शन स्टराइल सोल्युशन 10 mg per ml in a 50 and 100 ml ampoules are convenient. इंट्राव्हेनस डोस हा यूज केला जातो 0.5 to 3 ग्राम आणि स्लोली दिला जातो हा मेफेनेसिनचा डोस. आणि याची ॲक्शन काय आहे, हा डिप्रेसंट ॲक्शन दाखवतो. कुठे तर मिड ब्रेनमध्ये, ब्रेन स्टेममध्ये आणि ॲट द लेवल ऑफ थॅलामस अँड बिलो आणि इन द स्पायनल कॉर्ड. तर हे मेफेनेसिन आहे, हा डोस ब्लॉक नाही करत न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशनला. काय करतो, हा अँटागोनाइज करतो स्ट्रिक्निंग कन्व्हल्जनला. ॲज इट हॅज अ सिलेक्टिव्ह ॲक्शन, नो एक्स्ट्राग्रेटेड रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटी. मेफेनेसिन कॅन ऑल्सो कंट्रोल द इपिलेप्टिक सीझर विथिन अ 30 सेकंड. म्हणजे मेफेनेसिन हा ड्रग कशामध्ये यूज केला जातो, तर जे स्ट्रिक्निन पॉयझनिंग होती काहींना, स्ट्रिक्निनचा ओव्हरडोस झाल्यामुळे त्यामुळे कन्व्हल्जन्स येतात, तर ते कंट्रोल करण्यासाठी हा मेफेनेसिन यूज केला जातो. कारण हा सेंट्रल नर्वस सिस्टमला डिप्रेस करतो आणि जे स्केलेटल मसल आहे त्यांना रिलॅक्स करतो. त्यामुळे जे कन्व्हल्जन आहे ते रिड्यूस होतात
आणि इपिलेप्सी आहे, जे इपिलेप्टिक सीझर्स येतात एखाद्या पेशंटला, त्यामध्ये पण मेफेनेसिन हा ड्रग यूज केला जातो. ते कंट्रोल करता इपिलेप्टिक सीझर्स आणि मसल हे रिलॅक्स करतात. मेफेनेसिन वॉज द फर्स्ट ड्रग found to cause a muscle relaxations in an animal without producing a unconsciousness. It blocked the action of spinal internuclear neuron. तर मेफेनेसिन काय करतो? ब्लॉक करतो. कसली ॲक्शन ब्लॉक करतो? तर स्पायनल इंटरन्युशियल म्हणजे स्पायनल म्हणजे इंटरन्युशियल न्यूरॉन कोणते आहेत? तर असे न्यूरॉन जे कनेक्ट असतात ब्रेन रिजनला, म्हणजे ते डायरेक्ट, दॅट इज द नॉट डायरेक्ट मोटर आणि सेन्सरी न्यूरॉन. हे न्यूरॉन्स दॅट कनेक्ट टू द ब्रेन रिजनला जे कनेक्ट असतात दॅट इज द स्पायनल इंटरन्युशियल न्यूरॉन. ते त्याच्यावर ॲक्शन दाखवतात आणि डिप्रेशन ॲक्शन दाखवतात आणि जे मसल आहे त्यांना रिलॅक्स करतात. मेफेनेसिन हे ड्रग आता not used clinically because orally it causes a marked gastric irritation. ओरली घेतल्यामुळे मेफेनेसिनचा हा ॲडवर्स इफेक्ट आहे, ते गॅस्ट्रिक इरिटेशन प्रोड्यूस करू शकतात. आणि जर बाय इंजेक्टेड म्हणजे IV रूटने घेतलं तर हे थ्रोम्बोफ्लेबिटिस कॉज करू शकतात. म्हणजे थ्रोम्बोफ्लेबिटिस म्हणजे काय? तर इन्फ्लामेशन ऑफ द वॉल ऑफ द व्हीन विथ असोसिएटेड थ्रोम्बोसिस. म्हणजे इन्फ्लामेशन होतं वॉल, व्हीनची जी वॉल आहे त्याला इन्फ्लामेशन होतं, दॅट इज द थ्रोम्बोफ्लेबिटिस. हे ॲडवर्स इफेक्ट आहे मेफेनेसिनचे, त्यामुळे ते यूज केले नाही जात. त्यानंतर हिमोलायसिस पण होऊ शकतं आणि फॉल इन BP. हिमोलायसिस म्हणजे काय? द रप्चर ऑर अ डिस्ट्रक्शन ऑफ द रेड ब्लड सेल. हे ॲडवर्स इफेक्ट आहे मेफेनेसिनचे. आणि फॉल इन अ BP म्हणजे BP पण लो होऊ शकतो. हे ॲडवर्स इफेक्ट आहे, त्यामुळे क्लिनिकली मेफेनेसिन हा यूज केला नाही जात. त्यानंतर सेकंड ड्रग आहे क्लोरझोक्साझोन. हा जनरली act as a muscle relaxant by virtue of its CNS depressant effect. It's a याचं एक्झॅक्ट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन माहीत नाही आहे, बट द बेनिफिशियल इफेक्ट इज ड्यू टू द सिडेटिव्ह प्रॉपर्टीज. म्हणजे याची सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे क्लोरझोक्साझोनची. अँड फॉर द रिलीफ ऑफ मसल स्पाझममध्ये क्लोरझोक्साझोन यूज केला जातो. अँड द मोस्ट फ्रिक्वेंट साइड इफेक्ट आर ड्राउझिनेस, डिझिनेस, नॉसिया, ओमेटिंग, हार्टबर्न, कॉन्स्टिपेशन अँड डायरिया. म्हणजे क्लोरझोक्साझोनचे ॲडवर्स इफेक्ट काय काय आहे? तर त्याला ड्राउझिनेस येऊ शकतो, डिझिनेस येऊ शकतो, त्या पर्टिक्युलर पेशंटला नॉशिया, ओमेटिंग किंवा हार्टबर्न, कॉन्स्टिपेशन आणि डायरिया असे सिम्पटम्स म्हणजे ॲडवर्स इफेक्ट दिसतात हा ड्रग घेतल्यानंतर. तर हे क्लोरझोक्साझोन इज अ सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्झंट यूज टू ट्रीट द मसल स्पाझम अँड रिझल्टिंग इन अ पेन अँड ऑर अ डिस्कम्फर्ट. इट ॲक्ट ऑन द स्पायनल कॉर्ड बाय डिप्रेसिंग रिफ्लेक्सेस अँड इट हॅज अ लॉंगर ड्युरेशन ऑफ ॲक्शन अँड बेटर टोलरेबिलिटी. आणि डोस काय आहे? 250 ते 750 mg TDS हा डोस आहे क्लोरझोक्साझोनचा. तर हा ड्रग मसल स्पाझममध्ये यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे डायझेपाम. आपण बेन्झोडायझेपिन ड्रग हा अँटी इपिलेप्टिक ड्रगमध्ये स्टडी केला होता. म्हणजे जे कन्व्हर्जन आहे ते म्हणजे रिड्यूस करण्यासाठी बेन्झोडायझेपिन हा ड्रग यूज केला जातो. म्हणजे जे इपिलेप्टिक सीझर्स आहे ते रिड्यूस करण्यासाठी डायझेपाम म्हणजे दॅट इज द बेन्झोडायझेपिन हा ड्रग यूज केला जातो. हे आपण
इपिलेप्सी आणि अँटी इपिलेप्टिक ड्रग मध्ये शिकलो आहे, त्याचे मोड ऑफ ऍक्शन पण बघितले आहे. तो कसा ऍक्ट करतो, सेंट्रली ऍक्टिंग, हा सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट म्हणून पण यूज केला जातो. विच ऍक्ट इन द ब्रेन अँड स्पेसिफिक रिसेप्टर इन्हान्सिंग द गॅबार्जिक ट्रान्समिशन and muscle tone is reduced through the supraspinal action. supraspinal action काय आहे तर ब्रेन सर्क्युलेटरी मॅनिप्युलेशन होतं, म्हणजे जे मॉड्युलेशन होतं ब्रेनचे जे प्रोसेसिंग आहे त्याला. तर गॅबा हे सीएनएस डिप्रेसंट ॲक्शन दाखवतं. डिप्रेस केल्यामुळे जे रिसेप्टर जे मसल आहे ते रिलॅक्स होतात आणि मसल टोन पण हा रिड्यूस होतो. नंतर आपण डायझेपाम आपण इपिलेप्सी आणि अँटी इपिलेप्टिक ड्रग मध्ये डीपली स्टडी केला आहे, त्यामुळे मी आता काही डायझेपाम बद्दल जास्त सांगत नाही. त्यानंतर आपला नेक्स्ट ड्रग आहे बॅक्लोफेन. इज अ सिलेक्टिव्ह गॅबा बी रिसेप्टर अगोनिस्ट structurally related to the gamma amino butyric acid. म्हणजे अगोनिस्ट आहे हा गॅबा बी रिसेप्टर साठी. तर गॅबा काय आहे, हा सीएनएस डिप्रेसंट ऍक्शन दाखवतो गॅबा हा, आणि इनिबिटरी सेंट्रल नर्वस सिस्टीम. हा ॲज अ बॅक्लोफेन हा अगोनिस्ट आहे गॅबा बी रिसेप्टरचा, त्यामुळे तो गॅबा बी रिसेप्टरवर बाइंड होणार आणि क्लोराईड आयनचं कंडक्शन वाढवणार आणि इनिबिटरी ऍक्शन दाखवणार सेंट्रल नर्वस सिस्टीमवर. आणि इट इनिबिट्स द रिफ्लेक्स ऍक्टिव्हिटी मेनली द स्पायनल कॉर्ड. आणि बॅक्लोफेन रिड्युसेस द स्पास्टिसिटी अँड स्पाझम. स्पास्टिसिटी म्हणजे काय, जे मसलचा जो स्टिफनेस असतो, म्हणजे आपले मसल, आपल्याला जेव्हा फिलिंग येते का मसल खूप स्टिफ झाले आहे, म्हणजे मुवमेंट होत नाहीये, मसल मुवमेंट व्हायला त्रास होतोय, दॅट इज द स्पास्टिसिटी. ती रिलीज करते बॅक्लोफेन, रिड्यूस करतो. आणि स्पाझम म्हणजे जे सडन आणि इनव्हॉलंटरी टाईटनिंग असतं, जे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसलमध्ये जे सडन आणि इनव्हॉलंटरी जे टाईटनिंग आणि कॉन्ट्रॅक्शन आहे मसलमध्ये ते रिड्यूस करता बॅक्लोफेन. म्हणजे बॅक्लोफेन हा जनरली स्पाझम मध्ये यूज केला जातो आणि स्पास्टिसिटी मध्ये यूज केला जातो. तर स्पास्टिसिटी आणि स्पाझम मध्ये डिफरन्स काय आहे, स्पास्टिसिटी म्हणजे मसल हे फिलिंग करता स्टिफनेस, आणि स्पाझम म्हणजे सडन इनव्हॉलंटरी टाईटनिंग आणि कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल, दॅट इज द स्पाझम. ॲडव्हर्स इफेक्ट. ॲडव्हर्स इफेक्ट काय काय आहे सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंटचे, तर ड्राउझीनेस, पेशंटला ड्राउझीनेस फील होऊ शकतो, मेंटल कन्फ्युजन होऊ शकतं. त्यानंतर आहे वीकनेस, वीकनेस येऊ शकतो जे मसल रिलॅक्स झाल्यामुळे त्या पर्टिक्युलर पेशंटला वीकनेस येऊ शकतो. त्यानंतर ॲटॅक्झिया, दॅट इज द लॉस ऑफ फुल कंट्रोल ऑफ द बॉडी मुवमेंट, म्हणजे बॉडी मुवमेंटवर पण थोडाफार इफेक्ट होऊ शकतो सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंटचा. त्यानंतर इन्क्रीज करतं सिरम ट्रान्सअमायनेज. सिरम ट्रान्सअमायनेज काय आहे, तर तो कॅटलाइज करतो रिएक्शन इन्व्हॉल्व इन अ ट्रान्सफर ऑफ अल्फा अमायनो ग्रुप. हा एक कॅटॅलिटिक म्हणजे एन्झाईम आहे, तो कॅटलाइज करतो रिएक्शन जे ट्रान्सफर आहे अल्फा अमायनो ग्रुपचं, त्याचं ट्रान्सफर करण्यासाठी. तर ते इन्क्रीज करतो सिरम ट्रान्सअमायनेज. त्यानंतर सडन विड्रॉल आफ्टर अ क्रोनिक यूज मे कॉज अ हॅल्युसिनेशन, म्हणजे सडन जर विड्रॉ केला तर ते हॅल्युसिनेशन कॉज करू शकतात. हॅल्युसिनेशन म्हणजे काय, मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं आहे. हॅल्युसिनेशन म्हणजे काय, अ परसेप्शन हॅव्हिंग अ सीन, हिअर अ टच, टेस्ट ऑर स्मेल समथिंग वॉजंट ॲक्च्युली देअर, म्हणजे असं पाहणे किंवा ऐकणे किंवा टच करणे किंवा टेस्ट करणे किंवा स्मेल करणे जे
ऍक्च्युली मध्ये नाहीये. दॅट इज द हॅल्युसिनेशन. म्हणजे पर्टिक्युलर व्यक्तीला हॅल्युसिनेशन पण होऊ शकतं. त्यानंतर ट्रॅकिकार्डिया म्हणजे इन्क्रीज द हार्ट रेट, हे ऍडवर्स इफेक्ट आहे. त्यानंतर सीझर्स म्हणजे जर खूप ओव्हरडोस झाला तर ते सीझर्स कॉज करू शकतात. त्याचा डोस काय आहे? 10 mg टू 10 mg BD और 25 mg TDS असे डोस आहे बॅक्लोफेनचे. त्यानंतर सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्सनचे इंडिकेशन्स काय काय आहे? ॲक्यूट मसल स्पाझम म्हणजे जे मसलची जी टाइटनिंग आहे आणि जे कॉन्ट्रॅक्शन आहे त्यामुळे जी मूवमेंट आहे ती होत नाही व्यवस्थित, मसल पेन होतं. त्यामध्ये सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट हे यूज केले जातात. सेकंड आहे स्पास्टिक न्यूरोलॉजिकल डिसीज. स्पास्टिक न्यूरोलॉजिकल डिसीज काय आहे? इज अ कॉज बाय अन इम्बॅलन्स ऑफ अ सिग्नल फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे जे इम्बॅलन्स सिग्नल होतं फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टीम, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. म्हणजे इम्बॅलन्स सिग्नल प्रोड्यूस केले जातात टू द मसल. दॅट इज द स्पास्टिक न्यूरोलॉजिकल डिसीज म्हणतात त्याला. म्हणजे जे सिग्नल आहे ब्रेन किंवा स्पायनल कॉर्ड करणं जे मसलकडे सेंड केले जातात त्यामध्ये इम्बॅलन्स तयार होतो. दॅट इज द स्पास्टिक न्यूरोलॉजिकल डिसीज. त्यानंतर आहे टॉर्टिकोलिस. टॉर्टिकोलिस म्हणजे काय? अ कंडिशन विच द हेड बिकम अ पर्सिस्टंटली टर्न टू वन साइड ऑफ्टन असोसिएटेड विथ द पेनफुल मसल स्पाझम. आपल्या मराठी भाषेत त्याला काय म्हणतो आपण? मान मुरगळणे. म्हणजे एखाद्याची मान मुरगळणे तर त्याला मान सरळ करण्यात पेन होतं, मसल पेन होतो, त्याची मान आखडते. दॅट इज द टॉर्टिकोलिस. अशामध्ये पण सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट ड्रग यूज केले जातात. किंवा आपण आपली मान आखडते किंवा पाठ पण आखडते. म्हणजे पाठीचे जे मसल आहे ते पण असे पेन होतं कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे, तर त्यामध्ये पण हे मसल रिलॅक्संट म्हणून मसल रिलॅक्संट ड्रग यूज केले जातात. दॅट इज द टॉर्टिकोलिस. म्हणजे काय? जे आपली जी मान आखडणे, दॅट इज द टॉर्टिकोलिस. म्हणजे अशी कंडिशन हेड बिकम अ पर्सिस्टंटली टर्न टू अ वन साइड ऑफ्टन असोसिएटेड विथ द पेनफुल मसल स्पाझम. जे पेनफुल मसल स्पाझम त्यामध्ये पण सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट यूज केले जातात. त्यानंतर लुंबागामध्ये यूज केले जातात. लुंबागोमध्ये दॅट इज द लो बॅक पेन. म्हणजे जे आपले लो बॅक पेन आहे त्यामध्ये पण सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट यूज केले जातात. त्यानंतर बॅक आकेमध्ये म्हणजे जे बॅक पेन आहे त्यामध्ये पण सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट यूज केले जातात. त्यानंतर न्यूरॉल्जियास म्हणजे पेन कॉज बाय डॅमेज ऑर इरिटेड नर्व्समुळे जे पेन होतं दॅट इज द न्यूरॉल्जियास. त्यामध्ये पण यूज केले जातात. त्यानंतर टिटॅनसमध्ये, टिटॅनस काय आहे? हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जे नर्वस सिस्टीमला होतं आणि त्यामुळे लीडिंग टू अ पेनफुल मसल कॉन्ट्रॅक्शन होतं. पर्टिक्युलरली युअर जॉ अँड नेक मसल. दॅट इज द टिटॅनस. हा एक डिसीज आहे. त्यामध्ये पण सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट यूज केले जातात. त्यानंतर इलेक्ट्रोकन्व्हल्जिव्ह थेरपी आणि ऑर्थोपेडिक मॅनिप्युलेशनमध्ये पण सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट यूज केले जातात. तर इथे आपण सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्संट बघितले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँटी पार्किन्सन्स ड्रग बघणार आहोत. पार्किन्सन्स हा डिसीज काय आहे, कोणत्या कंडिशनमुळे होतो, तर आणि त्यावरचे ड्रग कोणकोणते आहे, म्हणजे पार्किन्सन्समध्ये कोणकोणते ड्रग यूज केले जातात हे आपण सर्व नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आता आपण
कंपॅरिझन बघू सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट आणि पेरिफेरली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट. सेंट्रल ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट आहे ते डिक्रीज करतात मसल टोन विदाउट रिड्युसिंग द व्हॉलंटरी पॉवर. म्हणजे जे सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट आहे ते जर घेतले तर ते मसल टोन डिक्रीज करतात, पण जे व्हॉलंटरी पॉवर आहे म्हणजे आपण जे आपलं चालणं, हात हलवणं वगैरे ते सर्व नॉर्मल असतं, म्हणजे त्याच्यावर काही फरक नाही पडत. आणि जे पेरिफेरली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट असतं ना ते कॉज अ मसल पॅरालिसिस, व्हॉलंटरी मुवमेंट लॉस. म्हणजे पेरिफेरली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट दिले तर जी मुवमेंट आहे आपली, जी पेरिफेरली म्हणजे आपण आपला हात हलवणे, पाय हलवणे किंवा मुवमेंट करणे हे पूर्ण लॉस होते. दॅट इज द पॅरालिस होते दॅट थोड्या वेळासाठी. दॅट इज द पेरिफेरली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट. त्यानंतर सेकंड पॉईंट काय आहे, सिलेक्टिव्हली इनिबिट अ पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस इन अ सेंट्रल नर्वस सिस्टीम. म्हणजे जे सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट आहे ते सिलेक्टिव्हली इनिबिट करतात. कशाला? तर पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सला इनिबिट करतात. आणि जे पेरिफेरली ऍक्टिंग आहे ते ब्लॉक करतात न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशनला. जनरली पेरिफेरली ऍक्टिंग हे ऍसिटिल कोलिनला ब्लॉक करतात, म्हणजे ऍसिटिल कोलिनच्या ऐवजी ते बाइंड होतात. दॅट इज द पेरिफेरली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट. आणि नेक्स्ट टॉपिक काय आहे, कॉजेस ऑफ सम सीएनएस डिप्रेशन. म्हणजे सम सीएनएस डिप्रेशन ऍक्शन दाखवतात सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट. आणि जे पेरिफेरली ऍक्टिंग आहे ते त्यांचा सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काहीच इफेक्ट होत नाही. आणि सेंट्रली ऍक्टिंग ड्रग हे जनरली ओरली किंवा समटाइम्स पॅरेंटली दिले जातात. आणि जे पेरिफेरली ऍक्टिंग आहे ते पॅरेंटली दिले जातात. पर्टिक्युलरली ऑलवेज गिवन बाय आयव्ही रूट. म्हणजे आयव्ही रूटने दिले जातात पेरिफेरली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट. आणि सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट यूज इन द क्रोनिक स्पास्टिक कंडिशन, ॲक्यूट मसल स्पाझम आणि टिटॅनस मध्ये. आपण आत्ताच बघितलं कशा कशामध्ये सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट यूज केले जातात. आणि पेरिफेरली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट कशामध्ये यूज केले जातात, शॉर्ट टर्म पर्पज. म्हणजे जे सर्जिकल ऑपरेशन आहे, म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जरी किंवा जे सर्जरी आहे त्यामध्ये पेरिफेरली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट यूज केले जातात. तर इथे आपला एक चॅप्टर नंबर 14चा एक टॉपिक संपला आहे, दॅट इज द सेंट्रली ऍक्टिंग मसल रिलॅक्झंट. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अँटी पार्किन्सोनियन ड्रग बघणार आहोत. इथे मी लेक्चर स्टॉप करते. तुम्ही फार्मकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजीसाठी डॉक्टर A.V. यादव यांचं निराली प्रकाशनचं बुक यूज करा. त्यातनं नोट्स काढा आणि स्टडी करा.